विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 साठी TRTI मार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते। त्याच्यामध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, PSI भरती, ASO भरती, त्याच्यानंतर शिक्षक भरतीसाठी, टेट भरतीसाठी, विविध स्पर्धा परीक्षांसाठी आता या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी पेपर झालेली होती, तर त्याची आन्सर की आलेली आहे। ती आन्सर की कशा प्रकारे चेक करायची डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात पहिल्यांदा अपडेट आपल्याकडून तुम्हाला भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स आहेत हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आन्सर की कशा प्रकारे चेक करायची डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये जा, म्हणजे व्हिडिओच्या टायटलवरती क्लिक करा। तेथे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल आणि तेथे TRTIची ऑफिशियल वेबसाईट भेटेल। त्या लिंकवरती क्लिक करा। येथे तुमच्यासमोर असा इंटरफेस तुमच्यासमोर येथे ओपन होईल। आता आन्सर की कशी डाउनलोड करायची हे सांगण्या अगोदर छोटीशी माहिती येथे सांगून घेतो। पोलीस भरतीच्या तयारीसाठी आणि सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी इन नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे। याचा फायदा असा होईल की काही प्रश्न 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात। त्याच्यामुळे या पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल। कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत। जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, फ्लिपकार्ट किंवा अदर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकतात। या पुस्तकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला एक लिंक भेटेल TRTI आन्सर की चेक करण्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा लिंक ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येथे ओपन होईल। इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही कोपऱ्यामध्ये 1 मिनिटामध्ये दाखवतो, बघू शकता 3 लाईन, इथं 3 लाईन तुम्हाला दिसत असतील। या कोपऱ्यामध्ये या 3 लाईनवरती येथे तुम्ही क्लिक करा। बघू शकता या 3 लाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। तर या 3 लाईनींपैकी सर्वात खाली इकडे आल्याच्यानंतर बघू शकता काय ऑप्शन दिसत आहे, क्लिक हेअर टू रिस्पॉन्स शीट अँड चॅलेंज रिपोर्ट। चॅलेंज रिपोर्ट म्हणजे या ठिकाणी जे चॅलेंज पोर्टल आहे। जर एखादा प्रश्न तुमचा बरोबर असून देखील चूक दिला असेल तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन म्हणजे तुम्ही या ठिकाणी चॅलेंज करू शकता त्या प्रश्नाला। ठीक आहे, तर आन्सर की कशी डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ही खाली जो ऑप्शन दिसत आहे क्लिक हेअर टू रिस्पॉन्स शीट, या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा। ठीक आहे, या बटनावरती तुम्ही क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्ही खाली या। ठीक आहे, खाली आल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। बघू शकता पिवळ्या रंगामध्ये हा लॉग इन ऑप्शन दिसेल। लॉग इन बघू शकता, हा लॉग इन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा। लॉग इन या बटनावरती मी इथे क्लिक केलेले आहे। त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा। तर बघू शकता इथे तुमचा ईमेल आय डी, जो ईमेल आय डी टाकलेला होता तो तुम्ही ईमेल आय डी बरोबर टाका। त्याच्यानंतर इथे जन्मतारीख टाका। समजा एखाद्याची जन्मतारीख आहे 8, तर 8 जन्मतारीख असेल, 2 अंकी नसेल तर 8 टाकताना पहिल्यांदा 0 लावा, 8 टाका। त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे कशी टाका, हे स्लॅश वगैरे डॅश वगैरे काही देऊ नका, 8 टाका। त्याच्यानंतर एखाद्याचा महिना आहे 10, तर या ठिकाणी पुढे 0 लावण्याची गरज नाही, 10 टाका। आणि या ठिकाणी पुढे 1998 97 असेल तर बघू शकता 1900 येथे 1998 अशा प्रकारे टाका। फक्त एक आकडी, समजा या ठिकाणी तारीख एक आकडे असेल तर 0 लावा, महिना एक आकडे असेल तर पुढे 0 लावा आणि 1998 97 2001 2002 अशा प्रकारे तुम्ही माहिती टाका। आता सिंपल येथे मी माझा ईमेल आय डी टाकून घेतो। त्याच्यानंतर इथं जन्मतारीख टाकतो। ठीक आहे, दोन्ही टाकून झाल्याच्यानंतर इथं साइन इन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा। इथे या ठिकाणी ईमेल आय डी, पासवर्ड म्हणजे जन्मतारीख मी टाकून घेतलेली आहे। तर इथे तुम्हाला यायचं आहे। इथं बघू शकता वेगवेगळे ऑप्शन दिसतील। आता या ठिकाणी फोटोसही दिसत आहे। त्याच्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये इथे काय ऑप्शन दिसत आहे, रिस्पॉन्स शीट हा ऑप्शन दिसेल। या बटनावरती इथे क्लिक करा। त्याच्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुमची रिस्पॉन्स शीट येथे या ठिकाणी पूर्ण रिस्पॉन्स शीट येथे ओपन झालेली बघायला भेटेल। बघू शकता इथून खाली सर्व प्रश्न ओपन झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता। आता याची प्रिंट कशी घ्यायची, तर सर्वात वरती आल्याच्यानंतर प्रिंट रिस्पॉन्स शीट हा ऑप्शन दिसेल। या बटनावरती येथे क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे। याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू
शकतात। त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी महिला, आता याच्यामध्ये 2 भाग आहेत, याच्यामध्ये 2 पेपर झालेले होते, सॉरी 3। एक झाला होता आर्मी भरतीचा, एक झाला होता आर्मी भरतीचा, दुसरा झाला होता पोलीस भरतीचा, दुसरा याच्यामध्ये 3 झाले होते PSI, STI, ASO, त्याच्यानंतर चौथा झाला होता TET शिक्षक भरतीचा। याच्यामध्ये 4-5 प्रकार होते। तर तुमचा स्कोर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।